नमस्कार मैत्रिणींनो, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी 8 दिवसापूर्वी पुण्याला गेले होते, तर कालच आले. तर पाहिजे आज छान अशी गावाकडची सकाळ, पक्ष्यांचा आवाज येतो. तर मैत्रिणींनो, पुण्यामध्ये सूर्य बघायला भेटत नाही आम्हाला फ्लॅटमध्ये. गावी आलं का उठल्याबरोबर घरातून उठून बाहेर आलं का दारामध्ये लगेच सूर्य दिसतो. तर खूप छान वाटतं. याच्या आधी मैत्रिणींनो, चहा पिऊन झाल्याच्यानंतर लगेच मी त्या देवाच्या कोणाकडं पाहणार आहे. पाहणार म्हणजे 20 गुंठे असून किंवा 15 गुंठे असून गहू म्हणजे वाट्याने भिजला होता. तर आपल्या त्याला 4 गोणे आल्या. तर त्यातले आपण जाताना पुण्याला घेऊन गेलो होतो. तर तिथं गेल्यावर पाहिलं की त्याच्यामध्ये खूप खडे वर करावं लागेल. तर आपण पहिले एक गोणी बाहेर घेणार, त्याला उन्हामध्ये टाकणार आणि नंतर बघणार त्याच्यात काय येते. त्यानंतर मी तुम्हाला गाडीचा पाऊस झाला मी पुण्याला गेल्यावर, तर त्या पावसाने काय काय नुकसान झालं मी तुम्हाला दाखवते. ताईंनो आपली एक गोणी अशा प्रकारे चाळून झाली. तर त्याच्यामध्ये बघा हे असं निघालं एवढं गचकन. तर आपण त्याला ताडपत्रीवर उन्हामध्ये टाकून देणार खाली चांगला. किती लवकर ऊन लागायला लागले 9 वाजता. आंघोळ आणि स्वयंपाक करणार. मैत्रिणीनं आंघोळ आणि कपडे करेपर्यंतच 1 तास गेला माझा. आता भाजीसाठी काय करायचं, भूक लागली नाश्ता काही केला नाही मी आज. पण आता 10 वाजले. आता 10 वाजताच बघा केवढं म्हणजे सूर्य किती वरती आला आणि सूर्याकडं पाहू सुद्धा शकत नाही आपण. 9-10 वाजता तेवढा सूर्य तेज. आता सोपं वांग्याचं भरीत करणार आहे. चला आपण आता वांगी करून आणू. असे आपली वांगी मग दाखवले मी. मध्ये वांग्याचा व्हिडिओ टाकलेला आहे. वांग्याला तर नाही काही झालं कारण ती जी झाडं आहेत ना, फुलांची झाडं आहेत तुम्ही पाहिले असते कुठं गार्डनमध्ये इकडे तिकडे असतात. तर त्याचे हे गारीने सगळे म्हणजे याला एनी टाईम कंटिन्यू फुलं असतात. असं कधीच नाही होत त्याला फुलं नाही म्हणून. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा वर्षभर फुलं असतात. हे सगळे असे त्याचे गारीमुळं बरं म्हणजे झडून गेले. 2 झाडं आहेत माझ्याकडे. हे 4-6 दिवसामध्ये मला वाटते पुन्हा आलेल्या कळ्या असत्या कदाचित ह्या. तर बाई पण म्हटल्या गारीमुळे बिलकुल काहीच राहिलं नव्हतं आणि मला पण दिसतंय हे तुम्हाला दाखवते मी. इथं असं झालेलं हे असं झालेलं. अशा प्रकारे आपण आता वांगी तोडणार आहोत. तर मैत्रिणींनो 7-8 दिवसात पुन्हा भरपूर वांगी आली का दिसत असतील तुम्हाला. छोटी छोटी येते आपल्याला मोठी वांगी पाहिजे. ह्या साईडने मोठी वांगी दिसतात कदाचित. तर मैत्रिणी तुमच्या बोलत बोलत मी वांगी ठेवायला आणायचं विसरले. तर मी अशा पद्धतीने खालीच ठेवते आता. तर मैत्रिणींना अशा प्रकारे आपल्याला आता सध्या भरितासाठी एवढी वांगी हवी आहेत. तर चला आपण आता जेवण करून तुम्हाला दाखवते मी. कांदी आहेत आपली. तर गारीने कांदीचं काय परिस्थिती झाली ते दाखवते.
हे पहा कांद्याची अशी अवस्था झाली. कारण मी 8-10 दिवसापूर्वी गेले तेव्हा कांदे एकदम छान होते. गारीच्या पावसाने हवा की असे गारी लागली आणि असे कांदे पसरलेत. आणि कांद्याची काढण्याची वेळ पण अजून अपुरीच होती. कारण कांदा आपला सगळाच उशिरा झालेला होता. सगळेच पिकं उशिरा झाले होते. कारण शेती उशिराच तयार झाली होती आपली. आणि हे मी तुम्हाला टोमॅटोचा व्हिडिओ दाखवला होता. घराच्या मागेच होता जस्ट. तर टोमॅटो तर खराब व्हायला आलतेच, पण गारीमुळे अजूनच झाली. हे पहा हे असे. आणि मी फ्लावरचा एक तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. तर मी फ्लावर पहिल्यांदाच केली होती ती पाहण्यासाठी की काटून घेतल्याच्यानंतर मी तसंच ठेवलं की त्याला दुसरी येते का काय. पण मंडळी याला काही दुसरी फ्लावर आलेली नाही आहे. कोबीला तसंच केलं होतं. कोबी मी लावलेले होते 4-6 कोबी 4-6 फ्लावर अशी लावलेली होती. पण कोबीला आहे ना मैत्रिणींनो कापल्याच्यानंतर हे असे आलेत बरं का. 1 2 3 4 5 काहींना 5 आले. 2 3 4 5 6 याला तर चक्क 7 आले. पण मैत्रिणींनो ते किडले. कारण त्याला औषध मी तुम्हाला म्हटलं ना औषध फवारणी केली नव्हती. तर पहिले फ्रेश आले पहा. तर आता सध्या वातावरण पुन्हा जास्त खराब होतं आहे. तर ते सगळ्यांना आले ते पहा. तर माहिती नाही आहे येतात का काय. तर कोणी कोबीचा अनुभवी असेल तर मला सांगा की हा कोबी येणार की नाही, त्याला काय करावं, काढून टाकू की काय. आणि फ्लावर जी दाखवली तुम्हाला तर फ्लावर आले बरं का मैत्रिणींनो एक दुसरी. ही पहा पहिली कापलेली. ही पहिली कापलेली. त्याच्या शेजारी दुसरा हा तुम्हाला दाखवते. खालून बुडापासूनच वरती नाही पण खालून बुडापासून त्याचा दुसरा एक कोंब निघाला आणि कोंबामधून फ्लावर निघाली. पण मैत्रिणीनं पाहिल्याला आपल्याला अजिबात कीड नव्हती, कुठं होल नव्हतं फ्लावरला. याला थोडेसे असे होल झालेत. तर याचं मतलब की याला आळ्या वगैरे पडलेल्या आहेत. तर अशा प्रकारे हे मी फ्लावरला फ्लावर येते की नाही, कोबीला कोबी येतो की नाही म्हणून मी हे कट करून सुद्धा ठेवल्या होत्या. तर मी ह्या 2-3 महिन्यापूर्वी 4-5 कोबी 5 फ्लावर अशा पद्धतीने लावल्या होत्या. आणि मी आता नवीन पण कांद्यामध्ये फ्लावर कोबी लावलेली तर मी ती तुमच्याबरोबर नक्की शेअर करेन. तर ह्या कांद्यांचं मला विचारायचं, जे एनी टाईम कांदे करतात त्या शेतकऱ्यांना विचारायचं की याचे तर दिवस भरले नाही येतं, तर मग याला काढून घेऊ की याला एखादं पाणी देऊन काही उपयोग होईल का. तर अशा पद्धतीने पहा हे आपले असे कांदे सगळे पसरलेत. तर खरोखर मी नुसती बाहेरून ऐकत होते, पण मी स्वतः पर्सनल अनुभव घेतला. तर खरोखर शेतकऱ्याचं जीवन धोक्यात आहे. तर सरकारने शेतकऱ्यांसाठी खरोखर काहीतरी पाऊल उचललं पाहिजे. तर पहा असा हा कांदा मी स्वतः केला माझ्या हाताने आणि मी त्याची हालत मी माझ्या डोळ्यांनी पाहते. तर तुम्ही सांगा करायचं काय शेतकऱ्यांनी. तर मैत्रिणींनो पहा हे असं कांद्यामध्ये एवढं गवत झालं आहे की कांदासुद्धा दिसेना. तर याच्यामध्ये मी बिलकुल तणनाशक मारलं नव्हतं. तणनाशक का नाही मारलं मी हे तुम्हाला नंतर सांगेन पुढच्या व्हिडिओमध्ये. तर आपल्या कांद्या शेजारीच गव्हाचं रान आहे. हे गव्हाची शेती तुम्हाला बोलली होती ना 20 किंवा 15-20 गुंठेचं गहू असेल. तर मला खरोखर प्रश्न पडला. मी तुम्हाला आत्ता कांद्याचं बोलले ती तशी परिस्थिती आहे, कांद्याला रेट नाही तो एक प्रश्न, आणि प्लस गव्हाची पण तीच परिस्थिती आहे. गव्हाला पण शेतकऱ्यांना बिलकुल म्हणजे न परवडणारी गोष्ट झाली ह्या वर्षी. 2,000 रुपये 1,800 रुपये 2,200 रुपये असा भाव भेटतो आहे. तर खरोखर शेतकऱ्यांनी करायचं काय. आजकाल एवढी बियाणं महाग आहेत, खतं महाग आहेत, त्याच्याशिवाय तर काही येत नाही आहे. मजूर भेटत नाही आहे, भेटला तरी मजुराची खूप म्हणजे रेट आहेत. तर हा खूप म्हणजे चिंताजनक प्रश्न आहे. ही आपली गव्हाची शेती इथं एंड होते 20 गुंठे. आणि तुम्हाला बोलले होते ना पुढे 1-1.5 गुंठा हरभरा टाकला. तो आपला हरभरा हे पहा तो पण असा गारीने म्हणजे खराबच झाला आहे म्हणावं लागेल. आणि पहा त्याच्यामध्ये उंदीर मामाने घर केलं आहे. तुम्हाला दिसतंय की नाही माहीत नाही मला.
ऊन आहे त्यामुळे मला इकडनं दिसून नाही राहिलं. कॅमेरा मी केला आहे चांगलं त्याच्याकडे फोकस. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांना खूप सारे संकट आहेत. आता तुम्ही म्हणाले सगळे एवढे तुकडे तुकडे का केले, तर हरभऱ्याची शेती ही 1-1.5 गुंठा का इकडे खाली राहिली होती, तर मी ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे मला जवळजवळ 11:30-12 वाजायला आले. तर पहा 12 वाजताच नको झालं आहे उन्हामध्ये. आणि खरोखर मला म्हणजे सांगायचं की शेतकऱ्यांसाठी सरकारने काहीतरी केलं पाहिजे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओ खूप मोठा होतो आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया.